शिवाजी विद्यापीठात शिपाई, झाडू कामगार, बागकाम कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरतर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले असून कर्मचाऱ्यांची संख्या, नियुक्ती प्रक्रिया, ठेकेदारांची माहिती, वेतन पद्धती व करारातील अटी याबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काही कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने ठरवलेल्या 13,000 पेक्षा जास्त किमान वेतनाऐवजी 10,000च्या आसपास पगार दिला जातो, तोही रोख स्वरूपात देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पगार पावत्या किंवा बँक व्यवहाराचा पुरावा न दिल्याने हा गंभीर आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नमस्कार, मी अभिजित पाटील, हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी भरलेले आहेत, तर त्या संदर्भात आम्ही आज कुलगुरूंची गाठभेट घ्यायला आलो होतो. तर त्या संदर्भात आज रजिस्ट्रार यांची शिंदे सर आहेत, त्यांची गाठभेट झाली. तर त्यांच्याशी इत्थंभूत सर्व विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जे कॉन्ट्रॅक्ट्स विद्यापीठामध्ये देण्यात आलेले आहेत, समजा सफाई कर्मचारी असतील, झाडू कर्मचारी, बाग खात्याचे कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड्स, असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी विद्यापीठामध्ये देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने अशी तफावत जाणवली आपल्याला की जो शासकीय नियमानुसार जो पगार दिला पाहिजे, साधारण 13,000 ते 13,500च्या आसपास, तर हा पगार साधारण काही कर्मचाऱ्यांना 10,000 तर काही कर्मचाऱ्यांना 6,000 दिला जातो आणि तोही कॅश स्वरूपात दिला जातो. त्याची कुठेही नोंद घेतली जात नाही, रजिस्टर मेंटेन केलं जात नाही किंवा त्यांच्या अकाउंटला ती रक्कम दिली जात नाही पगाराची. मग अशा पद्धतीने जर काही प्रत्येक कर्मचाऱ्यामागं साधारण 3,000चा 3,500चा जर काही घोटाळा होत असेल या रकमेमध्ये, तर असे साधारण एक 500-600 कर्मचारी जर आपण पकडले, तर साधारण हा घोटाळा दर महिन्याचा 8 लाख ते 9 लाखापर्यंत जातो. आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेस कधीपासून चालू आहे, तर काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की 16 वर्ष झालं आम्ही इथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर इथं काम करतो. तर ती 16 वर्षापासून जर काही हा घोटाळा चालू असेल, तर ह्याची तफावत साधारण किंवा हा घोटाळ्याचा अंदाज साधारण 15 कोटी ते 20 कोटीच्या दरम्यान जायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा हा घोटाळा जर काय असेल आणि हा जर काय उघडकीस आला, तर त्याला हिंदू जनसंघर्ष समिती अगदी ताकदीनिशी तोंड देईल आणि उत्तर देईल. कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब वर्गातला हा कर्मचारी दिवसभर इथं राबतो आणि त्याला जर काय त्याच्या राबण्याच्या याच्या दृष्टिकोनातून जर काय पगारच मिळत नसेल आणि जर काय तो पगार एखादा गब्बर खात असेल, तर हा गब्बर कोण आहे हा शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि इथून पुढे जर काय अशा पद्धतीनं जर काय कुठल्या गोष्टी शिवाजी विद्यापीठामध्ये जर काय जाणवल्या किंवा निदर्शनास आल्या, तर येथील प्रशासनाने किंवा कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी या हिंदू जनसंघर्ष समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात, जेणेकरून हिंदू जनसंघर्ष समिती त्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.